धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांचा नवा बॉम्ब फोडलाय। मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची कार वापरत होते असा आरोप धंगेकरांनी केलाय। पुरावा म्हणून धंगेकरांनी पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबरही दिलाय। बढेकर बिल्डर मोहोळांचे पार्टनर आहेत आणि जैन हॉस्टेलच्या लिलावात ते सहभागी आहेत असाही धंगेकरांनी आरोप केलाय। मोहोळांच्या काळातच कामांचं टेंडर 1 ऐवजी 5 ते 20 वर्षांसाठी दिलं गेलं असंही धंगेकर म्हणाले। रवींद्र धंगेकरांनी काय आरोप केलेत आपण पाहूया। मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर असताना बढेकर बिल्डरची इनोव्हा क्रिस्टा वापरत होते। MS-12 SW0909 या गाडीवर महापालिकेची शासकीय पाटी लावून ती वापरली जात होती। संविधानिक पद सांभाळताना खासगी व्यावसायिकाचं वाहन वापरणं नीतिमत्तेला धरून आहे का? 9,500 कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी गाडी घेता आली नाही। बिल्डरची गाडी वापरल्यानं बिल्डरला किती प्रकल्प मंजूर करून दिले? कोथरूड भागातले अनेक पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला दिले। वेताळ टेकडी बोगदा, HCMTR रस्ता, बालभारती ते पौड फाटा लिंक रोड प्रकल्प गोखले बढेकरसह 3 बिल्डरांच्या फायद्यासाठीच झाले। महापौरपद केंद्रीय मंत्रिपदाचा वापर करत कंपनीद्वारे मनी लॉन्ड्रिंग केलं गेलं आणि 400 पटींनी संपत्तीत वाढ झाली। बढेकर बिल्डरसोबत पार्टनरशिप दमदाट्या करूनच केली गेली। बढेकर कंपनीत केवळ नावाला उरले। पुणे महानगरपालिकेची अतिशय भ्रष्ट कारकीर्द ही मोहोळांच्याच कारकिर्दीत झाली। 1 वर्षाचं टेंडर देण्याची पद्धत बदलत 5, 10, 15, 20 वर्षांचं टेंडर दिल्यानं मनपाची दुरावस्था झालीय।